नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हेटिव्ह सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 9वी आणि 10वी या इयत्तामधील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 या दोन्ही विषयांचं मूल्यमापन समजावून घेणार आहोत. यामध्ये नवीन सुधारित कृतीपत्रिका आराखडा कशा प्रकारचा आहे आणि या कृतीपत्रिका कशा प्रकारच्या असतात, त्यानुसार बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा कशा प्रकारचा आहे, हे सर्व आज आपण समजावून घेणार आहोत. त्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या बोर्डाचा आराखडा आपण आज समजावून घेऊ. विद्यार्थी मित्र, प्रत्येक व्यक्ती ही जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी धडपड करत असते. आपल्या सोबताली जर आपण पाहिलं तर अनेक लोक हे यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतात. आता हे यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गानं आपण गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे योग्य दिशा त्याला असणं आवश्यक आहे. मगच यशस्वी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. यासाठी यशस्वी होण्याची जी तत्व आहेत, ही तत्व आपण समजावून घेऊ. सुरुवातीला यश प्राप्तीची तत्वे. तर या तत्वांच्या मध्ये पहिलं जे तत्व आहे ते आहे ध्येय ठरवणं. विद्यार्थी मित्र हो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे उच्च ध्येय गाठवायचंय ते ध्येय आपण अगोदर ठरवणं गरजेचं आहे. तरच आपण ते ध्येयाच्या वाटचाल करण्याच्या दृष्टीनं विचार करू शकतो. आता हे ध्येय गाठण्यासाठी दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे एकाग्रता असली पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन आपलं असलं पाहिजे. जे ध्येय आपल्याला गाठायचे त्या दृष्टीनं आपण सतत विचार केला पाहिजे. एकाग्रता राहून त्याकडं त्या दृष्टीनं वाटचाल ही आपली केली पाहिजे. त्यानंतर पुढचं जे तत्व आहे महत्वाचं, योग्य दिशेने केलेले प्रयत्न. म्हणजे आपल्याला ध्येय गाठायचंय तर आपली दिशा योग्य असली पाहिजे आणि वेळेमध्ये आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. योग्य दिशेने प्रयत्न केले नाही तर आपण केलेले प्रयत्न हे निष्फळ जाऊ शकतात. बरेच विद्यार्थी निव्वळ अभ्यास करतो म्हणतात आणि योग्य दिशेनं ते अभ्यास करत नाही, योग्य वेळी ते अभ्यास करत नाही. त्यामुळं चांगल्या प्रकारचे यश त्यांना प्राप्त होत नाही. या उलट जे विद्यार्थी प्रयत्नपूर्वक चांगल्या योग्य दिशेनं समजून अभ्यास करतात यांना यश हे निश्चित मिळतं. त्यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे सातत्य. आपल्या अभ्यासामध्ये किंवा यश प्राप्त करण्याच्या दृष्टीनं आपलं सातत्य असलं पाहिजे. आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. आपण करत असणाऱ्या प्रयत्नांच्या मध्ये सातत्य असलं पाहिजे. सततचे प्रयत्न त्यामध्ये असले पाहिजेत. तर ह्या तत्वांचा उपयोग जर का केला विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला चांगल्या प्रकारचं यश, उत्तुंगाचं यश निश्चितच प्राप्त होईल. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण याच दृष्टीनं आपल्या इयत्ता 9वी आणि 10वीतील विविध घटक जे आहेत त्यातील सुधारित मूल्यमापन आराखडा समजावून घेणार आहोत. त्यामध्ये इयत्ता 9वी व 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील सुधारित प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजावून घेऊ. सुधारित प्रश्नपत्रिका ही कशा प्रकारची असेल ती समजावून घेऊ. यामध्ये एकूण 40 गुणांचा हा पेपर आहे 9वी आणि 10वी साठी आणि या 40 गुणांसाठी आपल्याला 2 तासांचा वेळ आहे. प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पाहिली तर या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीलाच काही सूचना आपल्यासाठी दिलेल्या असतात. यामध्ये पहिली सूचना असते, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. जे 4 प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले असतात हे 4 प्रश्न सोडवणं आपण आवश्यक आहे. दुसरी सूचना असते, आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिक दृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढाव्यात. ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी तांत्रिक दृष्ट्या आणि शास्त्रीय आकृत्या
आणि त्या आकृत्यांना चांगल्या प्रकारे नावं दिलेली, योग्य पद्धतीने नावं दिलेली अशा या आकृत्या काढणं आपण आवश्यक आहे. त्यानंतरची सूचना आहे, प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्यासाठी सुरुवात स्वतंत्र पानावर केली पाहिजे. म्हणजे नवीन प्रश्न आपल्याला सुरुवात करायचा आहे, मुख्य प्रश्न, तर तो आपण नवीन पानावर केला पाहिजे. चौथी सूचना आहे, उजव्या बाजूचे जे अंक आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे, हे सगळे अंक हे पूर्ण गुण दाखवतात. म्हणजे तो प्रश्न किती गुणांना आहे ती संख्या ती दाखवत असते. पुढची सूचना असते, प्रश्न क्रमांक 1 अ मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नासच गुण दिले जातील. प्रश्न पहिला अ जो आहे बहुपर्यायी प्रश्नांचा आहे. त्यासाठी तुम्हाला जे 4 पर्याय दिलेले आहेत, या 4 पर्यायांच्या मधून तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडताना आपण सुरुवातीचा जो पहिल्यांदा जो पर्याय निवडलेला आहे त्यालाच गुण मिळतील. नाहीतर काही विद्यार्थी सुरुवातीला ब पर्याय लिहितात, त्यानंतर त्यावरती काट मारतात, नंतर ड पर्याय लिहितात, त्यावरती काट मारतात, त्यानंतर अ पर्याय लिहितात. असे तुम्हाला वेगवेगळे पर्याय देता येणार नाहीत. पहिल्याच प्रयत्नामध्ये जो तुम्ही पर्याय निवडलेला आहे तोच पर्याय हा गृहीत धरला जाईल आणि त्यालाच गुण दिले जातील. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, त्या ठिकाणी खाडाखोड काय चालणार नाही. आणि त्यानंतर महत्वाची पुढची सूचना आहे, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. उदाहरणार्थ, प्रश्न पहिल्यामधील अ आकडा जो आहे किंवा प्रश्न पहिला जो आहे अ, त्यातील एक उत्तर, पहिल्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. तर पहिल्याचं उत्तर तुम्हाला जो पर्याय लिहायचा आहे त्याचा फक्त तुम्हाला काय लिहायचंय, वर्णाक्षर लिहायचंय. वर्णाक्षर कोणतं? अ, ब, क, ड यापैकी जे असेल त्यापैकी फक्त वर्णाक्षर लिहायचे. पूर्ण वाक्यामध्ये गाळलेली जागा जरी असेल, रिकामी जागा जरी असेल, तरी आता या नवीन सुधारित कृती आराखड्यामध्ये तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये रिकामी जागा लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त वर्णाक्षर लिहायचे उत्तराचं. या वर्णाक्षरालाच तुम्हाला पूर्ण गुण दिले जातील. यानंतर आपण प्रत्येक प्रश्न जो आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप कशा प्रकारचं असेल ते समजावून घेऊ. यामध्ये प्रश्न पहिला जो आहे, प्रश्न पहिला अ, 1 गुणांचे 5 प्रश्न असतील. हे जे 5 प्रश्न आहेत हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. 4 पर्याय तुम्हाला दिले जातील. 4 पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय जो आहे तो निवडायचा आहे आणि त्याचा फक्त वर्णाक्षर जे आहे त्याचं वर्णाक्षर उत्तरामध्ये लिहायचे. असे 5 प्रश्नांसाठी तुम्हाला 5 गुण असतील आणि विकल्पासह त्याला 5च गुण असतील. प्रश्न पहिला ब जो आहे तो, या ब मध्ये 5 प्रश्न तुम्हाला दिले जातील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. या प्रश्नांच्या मध्ये मात्र रिकामी जागा असणार नाही. रिकामी जागा सोडून इतर जे प्रश्न आहेत ते प्रश्न यामध्ये असतील. या 5 प्रश्नांना 5 गुण असतील. प्रश्न दुसरा अ मध्ये तुम्हाला 3 शास्त्रीय कारण जे आहेत ही 3 शास्त्रीय कारण दिली जातील आणि या 3 शास्त्रीय कारणांपैकी तुम्हाला कोणतेही 2 शास्त्रीय कारण सोडवायचे आहेत. 2 शास्त्रीय कारणांना प्रत्येकी 2 गुण आहेत. 2 गुण म्हटल्यानंतर 2 शास्त्रीय कारणांचे 4 गुण झाले आणि विकल्पासह 3 शास्त्रीय कारण असल्यामुळे 6 गुण होतील. प्रश्न दुसरा ब जो आहे, या ब मध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील. या 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्न तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत. 3 प्रश्नांचे मिळून झाले 6 गुण आणि विकल्पासह होतात 10 गुण. प्रश्न तिसरा जो आहे, प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला एकूण 8 प्रश्न जे आहेत हे 8 प्रश्न दिले जातील आणि या 8 प्रश्नांपैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 गुण दिले जाणार आहे आणि 5 प्रश्नांचे 3 5 15 गुण होतील आणि विकल्पासह 24 गुण होतील. या
प्रश्न दुसरा अ, प्रश्न दुसरा ब, प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी मित्र भारांश जो आहे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्हींनाही समान भारांश हा दिला गेलेला आहे. इथे पहा की रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र एक प्रश्न रसायनशास्त्र, एक प्रश्न भौतिकशास्त्र. इथं 2 प्रश्न रसायनशास्त्र, 2 प्रश्न भौतिकशास्त्र, किमान कमीत कमी. त्यानंतर भौतिकशास्त्राचे 4 प्रश्न या तिसऱ्या प्रश्नामध्ये असले पाहिजेत आणि 4 प्रश्न हे कमीत कमी या रसायनशास्त्राचे असले पाहिजेत. म्हणजे समान भारांश जो आहे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयांना यामध्ये दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न चौथा जो आहे, प्रश्न चौथ्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील आणि या 2 प्रश्नांच्या मध्ये तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. या एका प्रश्नाला 5 गुण असणार आहे आणि मग विकल्पासह 2 प्रश्नांचे 10 गुण होतील. या चौथ्या प्रश्नामध्ये मी आत्ताच सांगितलं की एक प्रश्न जो आहे तो रसायनशास्त्राचा असेल आणि एक प्रश्न जो आहे तो भौतिकशास्त्राचा असेल. तर पहिल्या प्रश्नाचे 10 गुण, दुसऱ्या प्रश्नाचे 10 गुण, तिसऱ्या प्रश्नाचे 15 गुण आणि चौथ्या प्रश्नाचे 5 गुण अशी 40 गुणांची ही सुधारित तुमची कृतीपत्रिका असणार आहे आणि विकल्पासह या कृतीपत्रिकेचे गुण होतात 60. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपण या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा जर आराखडा आपण पाहिला, कृतीपत्रिका कशी असेल ती जर आपण पाहिली, तर या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला 2 तास वेळ दिला जाणार आहे आणि ही कृतीपत्रिका सुद्धा 40 गुणांची असणार आहे. या कृतीपत्रिकेमध्ये विज्ञान भाग 1 मध्ये ज्या सूचना होत्या त्याच सूचना तुम्हाला यामध्ये दिसून येतील. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आवश्यक तेथे शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक प्रश्न जो आहे, मुख्य प्रश्न लिहिण्यासाठी स्वतंत्र पान वापरणं आवश्यक आहे. उजव्या बाजूचे जे अंक आहेत हे पूर्ण गुण दर्शवतात, हीच सूचना आहे. 5वी सूचना आहे, प्रश्न क्रमांक 1 अ मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नासच गुण दिले जाणार आहेत. आणि 6वी सूचना आहे, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक देणं आवश्यक आहे, फक्त त्याचं वर्णाक्षर देणं गरजेचं आहे. विज्ञान भाग 2 जर प्रत्येक प्रश्न आपण पाहिला तर प्रत्येक प्रश्नाचा भारांश कशा प्रकारचा आहे. विज्ञान भाग 1 प्रमाणेच प्रश्न पहिला अ जो आहे त्यामध्ये पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी 5 प्रश्न विचारले जातील, त्यांना 5 गुण असतील. प्रश्न पहिला ब मध्ये 5 उपप्रश्न विचारले जातील, यामध्ये रिकामी जागा असणार नाही. इतर स्वरूपाचे लघुत्तरी प्रश्न त्यामध्ये असतील, त्यांना 5 गुण असतील. प्रश्न दुसरा अ जो आहे त्यामध्ये 3 शास्त्रीय कारणं तुम्हाला दिली जातील, त्यातले 2 शास्त्रीय कारणं तुम्हाला सोडवायचे 4 गुणांसाठी. प्रश्न दुसरा ब त्यामध्ये 5 प्रश्न जे आहेत, 5 प्रश्न दिले जातील तुम्हाला, त्यातले 3 सोडवायचे आहेत, प्रत्येकासाठी 2 गुण आहेत आणि असे 6 गुण होतील. प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न दिले जातील, त्यातले 5 सोडवायचे, प्रत्येकासाठी 3 गुण आहेत आणि त्यामध्ये जीवशास्त्राचे 4 असतील, पर्यावरण शास्त्राचे 4 असतील. प्रश्न चौथा जो आहे 2 प्रश्न दिले जातील, त्यातला 1 सोडवायचा आहे. 2 प्रश्नांपैकी 1 प्रश्न जीवशास्त्राचा असेल आणि दुसरा प्रश्न जो आहे तो पर्यावरण शास्त्राचा असेल. तर अशा प्रकारे भाग 1 प्रमाणेच पहिला प्रश्न 10 गुणांचा, दुसरा प्रश्न 10 गुणांचा, तिसरा प्रश्न 15 गुणांचा आणि चौथा प्रश्न 5 गुणांचा असेल. अशी एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका ही तुमची असणार आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष द्या, महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र पर्यावरणशास्त्र या दोन्ही विषयांना समान भारांश जो आहे तो दिलेला आहे. जीवशास्त्राचा आणि पर्यावरणाचा तितकाच अभ्यास करणं आवश्यक आहे. यानंतर विद्यार्थी मित्र, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही विषयांची कृतीपत्रिका प्रत्यक्ष कशा प्रकारची असेल
कशा प्रकारचे प्रश्न या कृतीपत्रिकेमध्ये असतील त्याविषयी माहिती जाणून घेऊ. यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो प्रश्न पहिला पाठ्यपुस्तकांच्यावर आधारित असणार आहे आणि बहुपर्यायी स्वरूपाचा असणार आहे. या प्रश्नाला 5 गुण असणार आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे, या प्रश्न पहिल्या ब मध्ये या अगोदर मी सांगितलं आहे की 5 गुणांसाठी 5 प्रश्न विचारले जातील. रिकाम्या जागा यामध्ये असणार नाही. मग कशा प्रकारचे प्रश्न असतील हे, तर त्यातला पहिला प्रकार आपण पाहू. वेगळा घटक ओळखा. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे शब्द दिले जातील किंवा वेगवेगळ्या संज्ञा दिल्या जातील. याच्यातली वेगळी संज्ञा कोणती आहे ती तुम्हाला विचारली जाईल. म्हणजे वेगळा घटक तो होईल. तर तशा प्रकारचा वेगळा घटक एक तर तुम्हाला विचारला जाईल ओळखण्यासाठी, किंवा गटात न बसणारा शब्द जो आहे तो विचारला तुम्हाला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे प्रश्न प्रकार सहसंबंध ओळखा. पहिला घटक आणि दुसरा घटक यांचा संबंध ओळखा. हो की नाही. मग हा संबंध देताना काय करतील पहा, एकाच वैज्ञानिक तत्वावर असणारे हे दोन्ही संबंध असणार नाही. म्हणजे तुमचा त्यामध्ये गोंधळ होण्याचं काही कारण नाही. वेगवेगळा सहसंबंध असणारे हे 2 शब्द असतील आणि त्यांचा संबंध तुम्हाला ओळखायला विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे जोड्या जुळवा. जोड्या तुम्हाला दिल्या जातील. एका बाजूला अ गटामध्ये काही घटक दिले जातील, ब गटामध्ये तुम्हाला काही घटक दिले जातील आणि त्यांच्या जोड्या जुळवण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल. पण या ठिकाणी एका गटामध्ये 2 घटक दिले जातील. अ गट असेल तर या अ गटामध्ये 2 घटक दिले जातील आणि ब गटामध्ये जोड्या लावण्यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले जातील. म्हणजे 2 साठी तुम्हाला 4 पर्याय दिले जातील आणि 4 मधून तुम्हाला अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर तुम्हाला शोधावं लागेल आणि त्या संबंधी तुम्हाला विचार करावा लागेल. तर्कसंगत विचार त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल, तरच तुम्हाला ते उत्तर देता येईल. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे चूक की बरोबर ते लिहा. तुम्हाला चूक की बरोबर हे ओळखायचंय आणि त्या ठिकाणी चूक असेल तर चूक. आणि विद्यार्थी मित्र हे लक्षात घ्या, जर तुम्हाला खात्रीलायकरित्या तुम्हाला बरोबर विधान माहीत असेल तर बरोबर विधान तुम्ही लिहायला हरकत नाही. परंतु जर आपल्याला निश्चित खात्रीनं माहीत नाही की ते बरोबर विधान कोणतं आहे तर मात्र लिहू नका. फक्त सदरचे विधान चूक किंवा बरोबर तेवढंच लिहा. फक्त चूकच शब्द लिहायचा आहे, बाकी काही लिहायचं नाही. त्याच्या खाली तुम्हाला डबल अंडरलाईन करायची आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रकार आहे एखादं नाव विचारलं जाईल. तुम्हाला एखादं चित्र दिलं जाईल आणि या चित्रानुसार तुम्हाला नाव विचारलं जाईल. एखादा हायड्रोकार्बन देतील आणि त्याचं नाव सांगा. एखादं रेणुसूत्र दाखवतील, त्याचं नाव सांगा. किंवा एखादं रचनासूत्र काढायला लावतील. एखादं रचनासूत्र तुम्हाला देतील, त्याचं रेणुसूत्र लिहायला लावतील. हो की नाही. मग रसायनशास्त्रासाठी याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा केला जातो. म्हणजे चित्र दिलं जातं, आकृती दिली जाते. ही आकृती काय दाखवते, भौतिकशास्त्रामध्ये असणारी एखाद्या नियमाची आकृती दाखवली जाते आणि मग तुम्हाला त्याच्या संबंधी असणारं उत्तर जे आहे ते शोधावं लागतं किंवा विचारलं. तशा प्रकारचा प्रश्न त्याचा तुम्हाला विचारला जातो. म्हणजे एखादं रेणुसूत्र, एखादं नाव, एखादा नियम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या प्रश्न पहिला ब मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये रिकामी जागा भरा हा प्रश्न प्रकार प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये येणार नाही. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारचा प्रश्न पहिला असणार आहे. प्रश्न दुसरा कशा प्रकारचा असेल तर तो प्रश्न प्रकार दुसरा आपण समजावून घेऊ. प्रश्न दुसरा जो आहे त्यातील अ आहे शास्त्रीय कारणे लिहा. आणि या शास्त्रीय कारणांच्या मध्ये 3 शास्त्रीय कारणं विचारली जातील तुम्हाला. त्यातली 2 शास्त्रीय कारणं तुम्ही द्यायची 4 गुणांसाठी. प्रश्न दुसरा ब जो आहे त्या प्रश्न दुसरा ब मध्ये तुम्हाला 5 उपप्रश्न जे आहेत ते विचारले जातील आणि 5 उपप्रश्नांपैकी 3 उपप्रश्नांचं उत्तर तुम्ही देणं आवश्यक आहे. प्रत्येक उपप्रश्नासाठी 2 गुण हे असणार आहे. कशा प्रकारचे प्रश्न असतील हे,
तर ते आपण जाणून घेऊ. कशा प्रकारचे हे 5 प्रश्न असणार आहे. त्यातला पहिला प्रकार आहे गणिती उदाहरण सोडवणे. ज्या ज्या प्रकरणांच्या वरती गणिती उदाहरणं आहेत, ही गणिती उदाहरणं तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारली जाऊ शकतात. वेगळी उदाहरणं ही विचारली जाऊ शकतात. वेगळी उदाहरणं म्हणजे कोणती? तुमच्या पुस्तकामध्येच ही उदाहरणं असतील असं नाहीये, पण त्या भागावर आधारित वेगळी गणिती उदाहरणं सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न प्रकार आहे नियम व व्याख्या. तुम्हाला नियम विचारला जाऊ शकतो आणि तुम्हाला यामध्ये नियम एक उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम आहे की नाही. त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम विचारला जाऊ शकतो. मग नियम आहेत किंवा व्याख्या आहेत, यांची उदाहरणं जी आहेत, ही उदाहरणं तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारली जाऊ शकतात 2 गुणांसाठी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रकार आहे टिपा लिहा. एखाद्या संकल्पनेवर आधारित किंवा एखादं चित्र किंवा आकृतीवरून बोध होत असलेल्या संकल्पनेवर आधारित टीप लिहिण्यासाठी तुम्हाला विचारली जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला एखादी आकृती दाखवली जाईल आणि त्या आकृतीवरून तुम्हाला काय समजतं, काय बोध होतो, आणि मग तुम्हाला त्याच्याविषयी कृती तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी विचारली जाऊ शकते. उदाहरणार्थ समजा एखादी तुम्हाला धनाग्रीकरणाची आकृती दाखवली जाईल आणि मग दिलेल्या आकृतीवरून कोणती प्रक्रिया स्पष्ट होते ते सांगा आणि ही क्रिया थोडक्यात स्पष्ट करा. अशा प्रकारचाही प्रश्न तो असू शकेल. म्हणजे टिपा लिहा अशा स्वरूपाचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे रासायनिक अभिक्रिया समीकरणासह स्पष्ट करणे. मग या ठिकाणी तुम्हाला रासायनिक अभिक्रिया विचारली जाईल. मग या रासायनिक अभिक्रियेचं एखादी रासायनिक अभिक्रिया दिली जाईल तुम्हाला. या रासायनिक अभिक्रियेचं नाव काय आहे किंवा तीच रासायनिक अभिक्रिया अपूर्ण स्वरूपाची दिली, एखादं रेणूसूत्र त्या ठिकाणी ते देणार नाहीत किंवा त्याचा सहगुणक जो आहे तो देणार नाही आणि मग अपूर्ण स्वरूपाची रासायनिक अभिक्रिया ती पूर्ण करा किंवा ती रासायनिक अभिक्रिया संतुलित करा. अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. काही बाबतीत काही IUPAC नावं विचारली जाऊ शकतात. तुम्हाला काय करतील, रेणूसूत्र देतील ठराविक ठिकाणी, ठराविक 2 रेणूसूत्र देतील आणि त्यांची IUPAC नावं जी आहेत ही या प्रश्नामध्ये विचारली जाऊ शकतात. त्यानंतर यामध्येच इतर प्रकार जो आहे प्रश्न प्रकार तो आपण समजावून घेऊ. यामध्ये ओघ तक्ता तयार करणं. या प्रश्नामध्ये ओघ तक्ता अपूर्ण स्वरूपामध्ये तुम्हाला दिला जातो आणि अपूर्ण स्वरूपामध्ये असलेला जो ओघ तक्ता आहे तो 3 ते 4 रिक्त जागा या ओघ तक्त्यामध्ये दिल्या जातात आणि मग तुम्हाला तो ओघ तक्ता पूर्ण करण्यासाठी सांगितला जातो. मग एखादी सहज बेअरची पद्धती आहे, ठीक आहे नाही, त्यानंतर किंवा ॲल्युमिनाची बेअरची पद्धती आहे शुद्धीकरणाची, त्यानंतर किंवा एखाद्या पर्यावरणाचा प्रश्न असेल, त्या पर्यावरण शास्त्रामध्ये असणारी एखादी असेल क्रिया किंवा प्राण्यांचं वर्गीकरण असेल, अशा प्रकारचे जे घटक आहेत त्यांच्यावरती ओघ तक्ता हा तयार केला जातो आणि त्यानुसार तो ओघ तक्ता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 3-4 ठिकाणी रिक्त जागा सोडली जाते आणि ही रिक्त जागा तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्या ठिकाणी 3 ते 4 ठिकाणी रिक्त जागा असणाऱ्या पूर्ण करायच्या. प्रत्येक रिक्त जागेसाठी तुम्हाला अर्धा गुण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 घटक तुम्हाला दिले जातील आणि या 2 घटकांच्या मध्ये फरकाचे मुद्दे तुम्हाला मांडायचे. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला 4 मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. प्रत्येक फरकाच्या मुद्द्याला अर्धा गुण आहे. फरकाचा मुद्दा लिहिताना नेहमी लक्षात ठेवा, डाव्या बाजूच्या घटकाचा एक मुद्दा लिहिल्यानंतर उजव्या बाजूच्या घटकाचा मुद्दा सुद्धा लिहिणं गरजेचं आहे, तरच तो घटक पूर्ण होतो. निव्वळ तुम्ही एकाच बाजूच्या घटकाचा फरक लिहिला, वैशिष्ट्य लिहिलं, गुणधर्म लिहिला तर तो फरक होत नाही. म्हणून डाव्या बाजूचा एक मुद्दा त्याच्या विरोधी असणारा उजव्या बाजूचा घटकाचा मुद्दा असा असेल तरच त्याला अर्धा गुण मिळेल. म्हणजे फरक तुम्हाला विचारला जाईल, त्याचे 4 मुद्दे तुम्ही देणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाचा प्रकार आहे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य किंवा काही लक्षणं, काही प्राण्यांचं वर्गीकरण वगैरे असेल त्या प्रकरणातला भाग असेल तर तुम्हाला लक्षणं विचारली जाऊ शकतात.
किंवा पर्यावरणाचा काही भाग असेल तर तुम्हाला काही फायदे तोटे विचारले जाऊ शकतात, किंवा एखाद्या घटकाचा काय परिणाम होईल त्याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे नाही. यामध्ये ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडतात, म्हणजे अशासारखे प्रश्न जे आहेत ते सुद्धा या प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात. तर गुणधर्म वैशिष्ट्य अशा स्वरूपाचे प्रश्न यामध्ये असू शकतील. त्यानंतर पुढचा प्रकार जो आहे उदाहरणे लिहिणे. एखादा घटक किंवा संकल्पना प्रक्रिया यावर आधारित 4 विविध उदाहरणं स्पष्टीकरणासह तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि यामध्ये लेखन करताना या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही आपल्या दररोजच्या जीवनातील काही उदाहरणं दिली तरी चालू शकतात. म्हणजे एखादा तुम्हाला नियम दिला जाईल, समजा न्यूटनचे गतिविषयक नियम असतील आणि या न्यूटनच्या गतिविषयक नियमाचे तुम्हाला उदाहरणं द्यायची. तर अशी उदाहरणं जी आहेत आपल्या दररोजच्या जीवनामध्ये असणारी उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही दिली तर तरी सुद्धा ते चालू शकतील. तुम्हाला या ठिकाणी अशा उत्तरांना बरोबर 2 गुण जे आहेत ते दिले जातात. तुम्हाला त्या ठिकाणी मुभा ही दिली जाते. त्यानंतर पुढच्या भागाकडे जाऊ आपण. प्रश्न 3मध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतील आपण या अगोदर अभ्यासलंय. प्रश्न 3 जो आहे त्यामध्ये 8 प्रश्न तुम्हाला दिले जातील आणि त्यापैकी 5 प्रश्न तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण आहेत. असे एकूण 15 गुणांचा हा 3रा प्रश्न आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतील प्रश्न 3 तो आपण समजावून घेऊ. यामध्ये पहिला आहे दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे. दिलेल्या विधानाचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे म्हणजे एखादं विधान तुम्हाला दिलं जाईल आणि त्या विधानानुसार हे विधान कशाच्या बाबतीत लागू आहे ते तुम्हाला ओळखायचंय आणि त्या संबंधी तुम्हाला कमीत कमी 6 विधानं जी आहेत ती देणं गरजेचं आहे. मग ही जी विधानं आहेत हे मुळात म्हणजे हे विधान आपल्याला सुरुवातीला ओळखता आलं पाहिजे. विधान बरोबर अचूक तुम्ही ओळखलं तरच ते विधान कशाच्या संदर्भात आहे किंवा काय आहे तर ते तुम्ही देऊ शकता. नाहीतर तुम्हाला ते विधान ओळखता नाही आलं तर मात्र उत्तर हे तुमचं चुकू शकणार आहे. मग त्या विधानाच्या संदर्भात तुम्हाला स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचे आणि त्या संबंधी जे 6 मुद्दे आहेत हे 6 मुद्दे तुम्हाला द्यायचे आहेत. 6 मुद्दे देताना का मी 6 मुद्दे असा उल्लेख केलाय, कारण प्रश्न किती गुणांचा आहे तो 3 गुणांचा आहे आणि 3 गुणांचा प्रश्न असेल तर अर्ध्या गुणासाठी तुम्हाला प्रत्येकाचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि म्हणून 6 मुद्दे या प्रश्नामध्ये तुमचे येणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न प्रकार असेल उपाययोजना सुचविणे. यामध्ये दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या समस्या ज्या आहेत आणि या समस्या निर्माण झाले तर त्याचे काय काय परिणाम होतात, विशेषतः पर्यावरणामध्ये अशा प्रकारच्या समस्या आणि त्याचे होणारे परिणाम हे विचारले जाऊ शकतात आणि प्रश्न 3मध्ये उपाययोजना त्या सुचवण्याच्या संबंधी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रकार आहे आकृतीचे लिहिणे. एखादी तुम्हाला आकृती दिली जाते. या आकृतीला नावं वगैरे काय दिली जात नाही, नावं नसतात आणि या आकृतीवरून तुम्हाला विचारलेले जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. यामध्ये आकृती देतात, एखाद्या नियमाची वगैरे आकृती देतात आणि ती आकृती कोणत्या नियमाची आहे ती विचारली जाते आणि त्यानुसार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला द्यायची असतात. पुढचा प्रश्न प्रकार आहे सारणी किंवा तक्ता पूर्ण करणं. अपूर्ण तक्ता दिला जातो, त्यामध्ये रिकाम्या जागा सोडल्या जातात आणि त्याद्वारे तुम्ही माहिती पूर्ण करणं आवश्यक असतं आणि तो जो तक्ता आहे तो पूर्ण करणं आवश्यक असतं. यामध्ये काही वेळेला समजा विज्ञान भाग 1 मधील मूलद्रव्यांच्या बाबतीत तुम्हाला दिलं जाईल, काही तक्ता अपूर्ण दिला जाईल, काही मूलद्रव्यांच्या संज्ञा दिल्या जातील, त्यांच्या त्रिज्या ज्या आहेत या त्रिज्या तुम्हाला लिहिण्यास विचारल्या जातील किंवा एखादं डोबेरायनचं त्रिकूट जे आहे ते विचारलं जाईल आणि या त्रिकुटामध्ये कोणतं मूलद्रव्य असेल त्याचा अणुअंक किंवा अणुवस्तुमानक किती असेल त्या संबंधी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो.
तर अशा प्रकारचा तक्ता पूर्ण करण्यासाठी, सारणी पूर्ण करण्यासाठी प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे उदाहरणासहित स्पष्टीकरण लिहिणे. एखाद्या प्रक्रियेचं उदाहरण विचारलं जाऊ शकतं. एखादी प्रक्रिया तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि या प्रक्रियेच्या संबंधी तुम्हाला उदाहरणासहित स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया कोणत्या, शुद्धीकरणाच्या प्रक्रिया असतील किंवा धातूंच्या निष्कर्षणाच्या पद्धती असतील, वेगवेगळ्या निष्कर्षणाच्या पद्धती, धातूंचं निष्कर्षण कसं केलं जातं त्यासंबंधी प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तुम्हाला त्या ठिकाणी कोणती पद्धती वापरली जाते, तिचं नाव सांगायचंय. रासायनिक अभिक्रिया त्यामध्ये कोणत्या घडून येतात त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तर उत्तर त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. पुढचा प्रकार आहे गणिती उदाहरणं. या प्रश्नामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. पण दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न या दोन्हींच्या मध्ये फरक आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये विचारले जे प्रश्न आहे, जे उदाहरण आहे ते उच्च काठिण्य पातळी असणार आहे. म्हणजे त्यामध्ये थोडंसं विचार करावं लागणारं उदाहरण त्या ठिकाणी असू शकेल. उदाहरणार्थ ग्रह क ची त्रिज्या ख ग्रहाच्या त्रिज्याच्या अर्धी आहे. क चे वस्तुमान MA आहे. जर ख ग्रहावरील जी चे मूल्य क ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ख ग्रहाचे वस्तुमान किती असेल. म्हणजे अशा प्रकारे थोडासा विचार करायला लावणारी उदाहरणं प्रश्न क्रमांक 3 मध्ये हे असू शकतील. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे आकृती पूर्ण करणे. तुम्हाला अपूर्ण आकृती दिली जाईल आणि या अपूर्ण आकृतीमध्ये काही ठिकाणी रिकाम्या जागा सोडल्या जातील किंवा एखादा भाग त्या ठिकाणी जोडला नसेल किंवा अन्न साखळी असेल तर त्या ठिकाणी एखादी पातळी दिलेलीच नसेल. मग अशा रिकाम्या जागा ज्या आहेत त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आणि मग ती आकृती जी आहे ती पूर्ण करायची. त्याचबरोबर स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दूरदर्शी विचारला जाऊ शकतो किंवा जो संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे त्याची आकृती तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि त्यामध्ये रिकाम्या जागा सोडून त्या आकृतीला नावं देण्यासाठी सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं. एखादी आकृती जी आहे तुम्हाला आकृती नामनिर्देशित आकृती एखादी दिली जाईल आणि मग ही आकृती कशाची आहे आणि मग त्या संबंधी त्या आकृतीचे उपयोग काय काय होतात किंवा या क्रियेचे उपयोग काय काय होतात, कशासाठी विचारली जाते किंवा दृष्टीदोष जे आहे या दृष्टीदोषांच्या संबंधी एखादा दोषाची आकृती तुम्हाला काढली जाईल. यामध्ये कशाची आकृती आहे, कोणत्या प्रकारचे भिंग त्या ठिकाणी वापरलेला आहे, हा दोष कशामुळे निर्माण होतो, अशा प्रकारचे प्रश्न आकृती संबंधी असू शकतात. त्यानंतर काही उत्तरं स्पष्टीकरणासहित तुम्हाला विचारली जाऊ शकतात. एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्पष्टीकरण देऊन तुम्हाला देणं आवश्यक आहे. म्हणजे उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय, त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं, यासारखे प्रश्न जे आहे या उत्तर स्पष्टीकरणासहित द्या यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे प्रश्न प्रकार तो परिच्छेद पूर्ण करणे. तुम्हाला एखादा जो परिच्छेद आहे तो परिच्छेद दिला जातो. एखाद्या धातूच्या निष्कर्षणाची वगैरे पद्धती तुम्हाला दिली जाईल किंवा एखादा जीवशास्त्राच्या बाबतीत तुम्हाला एखादी क्रिया जी आहे किंवा एखाद्या वनस्पतीची, एखाद्या प्राण्याची किंवा एखादा पुस्तकातला जो पॅराग्राफ आहे तो परिच्छेद किंवा पॅराग्राफ तुम्हाला दिला जाईल आणि त्या संबंधी ठिकठिकाणी तुम्हाला गाळलेल्या जागा ज्या आहेत या गाळलेल्या जागा तुम्हाला ठेवल्या जातील. आता या गाळलेल्या जागा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एका कंसामध्ये तुम्हाला 7 ते 8 शब्द जे आहेत ते शब्द तुम्हाला दिले जातात. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, या 7 ते 8 शब्दांपैकी तुम्हाला योग्य 6 शब्द तुम्हाला निवडायचे आणि हे जे 6 शब्द आहेत या परिच्छेदामध्ये योग्य ठिकाणी ठेवायचे आणि मग तो परिच्छेद पूर्ण होईल. पुढचा प्रश्न प्रकार जो आहे तो नियम विचारला जाऊ शकतो, सिद्धांत विचारला जाऊ शकतो आणि त्या नियमाचं स्पष्टीकरण तुम्हाला देणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारचे प्रश्न क्रमांक 3 मध्ये विद्यार्थी मित्र हो असू शकतील आणि हे 3 गुणांसाठी प्रत्येक प्रश्न हा असणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न प्रकार आहे, यामध्ये 5 गुण आहेत. चौथ्या प्रश्नाला तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील, त्यापैकी
एक प्रश्न जो आहे, एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे 5 गुणांसाठी. प्रश्न 4थ्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील ते आपण पाहू. 2 पैकी 1 सोडवायचं आहे आपल्याला. आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणं. एखादी आकृती तुम्हाला दिली जाईल आणि ती आकृती स्पष्ट काढणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला एखादी क्रिया सांगितली जाईल आणि त्या क्रियेची आकृती काढायची आणि मग संकल्पनाची किंवा त्या आकृतीला व्यवस्थित नावं द्यायची आणि मग ती क्रिया स्पष्ट करायची. जीवशास्त्रातली एखादी आकृती असू शकते, त्या आकृती स्वतः काढायची, तिला नावं द्यायची आणि मग ती कृती स्पष्ट करायची. पुढचा प्रश्न प्रकार आहे चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने काढणे व तिच्याविषयी स्पष्टीकरण लिहिणे. तुम्हाला एखादी चुकीची आकृती दिली जाईल, चुकीच्या पद्धतीनं जोडणी करून दिली जाईल आणि मग दुरुस्त केलेली आकृती तुम्ही काढायची, योग्य आकृती तुम्ही काढायची आणि मग तिच्याविषयी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचंय. एखाद्या वेळेला एखादी कृती तुम्हाला दिली जाईल आकृतीमध्ये. उदाहरणार्थ समजा कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली, परीक्षा नळीमध्ये उष्णता दिलेली तुम्हाला दाखवली जाईल, त्याला वक्रनलिका जोडलेली दाखवली जाईल आणि त्याद्वारे चुन्याची निवळी एक दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये घेतलेली आणि त्यामध्ये हा वायू सोडलेला तुम्हाला दाखवला जाईल. अशी आकृती तुम्हाला दाखवली जाईल. यामध्ये कॅल्शियम, मग प्रश्न विचारले जातील त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. कॅल्शियम कार्बोनेटचं रेणूसूत्र काय आहे, कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यानंतर कोणता वायू तयार होतो, तयार झालेल्या वायूचं रेणूसूत्र काय आहे, त्यानंतर रासायनिक अभिक्रिया कोणती घडून येते, रासायनिक अभिक्रियेचं संतुलित समीकरण लिहा. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत या प्रकारामध्ये येऊ शकतात. त्यानंतर तापमान काल आलेख जो आहे यासारखा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. तुम्हाला आलेख देतील सुरुवातीला आणि तो जो आलेख आहे उष्णता प्रकरणामधला तापमान काल आलेख, त्या संबंधी तुम्हाला उष्णतेचा काय काय परिणाम घडून येतो प्रत्येक ठिकाणी, त्या संबंधी प्रश्न जे आहे ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्गीकरण सविस्तर स्पष्टीकरणासह लिहिणे. मग एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला वर्गीकरण हे विचारलं जाऊ शकतं. मग वेगवेगळे पदार्थ देतील, त्यांचं वर्गीकरण कसं केलं जाईल, किंवा प्राण्यांचं वर्गीकरण आपल्याला आहे. प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये वेगवेगळे प्राणी किंवा वेगवेगळे जे संघ आहेत ते दिले जातील, त्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे करू, तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नैवेच्या बाबतीत वनस्पतींचं वर्गीकरण कशा प्रकारे केलेलं आहे, सपुष्प वनस्पती कोणत्या, अपुष्प वनस्पती कोणत्या, त्यांचे गट तुम्हाला कसे केलेले आहेत, गट तयार करताना वर्गीकरणाचा काय क्रायटेरिया होता, कोणत्या तत्वानुसार आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं गट केलेले आहेत, त्याविषयी तुम्हाला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. तशा प्रकारचा प्रश्न हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर परिच्छेद वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिणं हा सुद्धा प्रश्न या 4थ्या प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. खूप सुंदर प्रश्न किंवा विचार करायला लावणारे प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. आता एक प्रश्न आहे पहा, चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युत धारा वाहणाऱ्या वाहकावर बल निर्माण होते. या बलाची दिशा ही विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्र दिशा या दोन्हीवर अवलंबून असते. जेव्हा विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असते तेव्हा हे बल सर्वात जास्त असे एक विधान दिले आणि या विधानाच्या अनुषंगानं प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळे. मग पहिला प्रश्न विचारला, विद्युत वाहकावर निर्माण होणाऱ्या बलाची दिशा कोणत्या नियमाच्या आधारे ठरवता येते. मग इथं नियम विचारलेले आहे. म्हणजे काय पहा, किमान काय केलंय, 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे 5 एका गुणासाठी. मग कोणतं तत्व त्या ठिकाणी आहे, कोणत्या तत्वाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे, या उपकरणाची आकृती काढायला सांगितली जाते, या उपकरणाचं कार्य कशा प्रकारे चालतं हे विचारलं जाऊ शकतं, या उपकरणाचे उपयोग कोणत्या कोणत्या ठिकाणी होतात, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. किंवा उष्णतेच्या संदर्भातला एखादा प्रश्न आपण जर पाहिला परिच्छेदावर आधारित, तर उष्ण व थंड वस्तूमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते.
दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही आणि बाहेरही जाणार नाही. आज समजा अशा प्रकारचा तुम्हाला परिच्छेद तुम्हाला दिला तर तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारला जातो की उष्णता स्थानांतरण कुठून कुठं होतं. अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणकोणत्या तत्वांचा बोध होतो, तत्व थोडक्यात कसे सांगता येईल ते तत्व विचारलं जातं. आणि या तत्वांच्या आधारावर काही गुणधर्म आपल्याला काही सांगता येतात का, या संबंधी असणारे प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न प्रकार आहे अपूर्ण स्वरूपात दिलेली सारणी किंवा तक्ता पूर्ण करणे. यासाठी तुम्हाला तक्त्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 स्तंभ असतील आणि यामध्ये विस्तृत असं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला जागा सोडली जाते, नियम लिहिण्यासाठी जागा सोडली जाते, गुणधर्म लिहिण्यासाठी जागा सोडली जाते आणि अपूर्ण तक्ता जो आहे तो पूर्ण करण्यासाठी हा प्रश्न दिला जातो. पुढचा प्रश्न प्रकार आहे एखादी आकृती किंवा कृती घेण्यासाठी किंवा एखादा विधान सिद्ध करण्यासाठी ही कृती स्वरूपात तुम्हाला विचारली जाऊ शकते. यामध्ये एखादी कृती तुम्हाला सांगितली जाते कृती करण्यासाठी आणि मग ही कृती कशी करणार त्या संबंधी आकृती तुम्ही काढणं आवश्यक आहे. कशा कशा प्रकारे तुम्ही जाणार, कृती कशा प्रकारे करणार, एखादा प्रयोग जो आहे तो प्रयोग तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला आकृती काढणं गरजेचं आहे आणि कृती कशी करणार ते देणं गरजेचं आहे. तर पुढचा एक प्रश्न प्रकार यामध्ये आहे कोणत्याही एका घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करणं आणि त्याचं स्पष्टीकरण करणं. संकल्पना चित्र तयार करणं म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला एखादी कृती जी आहे ती एखादी कृती विचारली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला संकल्पना चित्र तयार करायचं. विशेषतः पर्यावरणाचं वगैरेचे प्रश्न आहेत यामध्ये येतात की पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते, मग तुम्हाला संकल्पना चित्र त्या ठिकाणी मांडायचे. एखादं वर्गीकरणाचं असेल तर वर्गीकरण कसं केलं जातं, मग त्याचं तुम्हाला ट्री स्ट्रक्चर जे आहे ते मांडायचे आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारचं प्रश्नांचं स्वरूप विज्ञान भाग 1 आणि भाग 2 या दोन्हींचे असणार आहे. इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गांसाठी प्रश्नपत्रिकांचं स्वरूप कशा प्रकारचं असेल ते आपण पाहिलं. तर इयत्ता 10वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या प्रत्येक घटकांना किती गुण असतील ते आपण पाहू. तर ही जी सारणी आहे ही सारणी पहा. या तक्त्यामध्ये इयत्ता 10वीतील विज्ञान भाग 1 मध्ये असणारी 10 प्रकरणं आहेत. या 10 प्रकरणांच्या मध्ये असणारा भारांश जो आहे तो दिलेला आहे. यामध्ये विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, विद्युत धारेचे परिणाम 5 गुणांचा भारांश आहे, प्रकाशाचे अपवर्तन 5 गुणांचा भारांश आहे, कार्बनी संयुगे 5 गुणांचा भारांश आहे. म्हणजे एक निश्चित आहे. प्रश्न चौथा जो आहे, प्रश्न चौथा हा 3च प्रकरणांच्या मधला प्रश्न चौथा हा असणार आहे. जेणेकरून 3 प्रकरण आपण 3 घटक जर का आपण व्यवस्थित केले तर चौथा प्रश्न आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे सोडवता येणार आहे. त्यानंतर विज्ञान भाग 2 जो आहे, विज्ञान भाग 2च्या विषयी घटकनिहाय गुण विभागणी आपण पाहू. मग घटकनिहाय गुण विभागणी भाग 2 मध्ये कशी दिसून येते, तर ही सारणी पहा, हा तक्ता पहा. 10 प्रकरण जी आहेत 10वीची, तर ती ही 10 प्रकरणं आहेत. 10 प्रकरणांच्या मध्ये प्रत्येक प्रकरणाला असणारा भारांश या ठिकाणी तुम्हाला दिसेल. यामध्ये मी फक्त जास्त भारांश असणारी प्रकरण इथं या ठिकाणी सांगतो. सजीवातील जीवनक्रिया भाग 2 5 गुणांचा भारांश आहे. त्यानंतर पर्यावरणीय व्यवस्थापन 5 गुणांचा भारांश आहे. म्हणजे प्रश्न चौथा जो आहे तो मात्र या 2च प्रकरणामधून असणार आहे. म्हणजे एक पक्क आहे की या प्रकरणातला एक प्रश्न आहेच आणि पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणामधील एक प्रश्न आहेच. म्हणजे चौथा प्रश्न जो आहे या प्रकरणातला एक प्रश्न आहे आणि या प्रकरणातला एक प्रश्न आहे. या दोन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला 5 गुणांसाठी असणारच आहे. म्हणजे हा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकरणाला किती भारांश दिला गेलेला आहे, किती गुण दिले गेलेले आहेत हे आपण नजरेसमोर ठेवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं अभ्यास करताना या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर
विज्ञान भाग 1 चे 40 गुण झाले, भाग 2 चे 40 गुण झाले, मग 40 आणि 40 80 गुण झाले, आणि मग 100 गुणांचा एकूण गुणांकन आहे 9वी साठी आणि 10वी साठी. लेखी परीक्षा झाली 40-40 80 गुणांची. 20 गुण जे आहेत ते मात्र आपल्या प्रात्यक्षिक परीक्षेला असतात. आणि मग हे जे प्रात्यक्षिक परीक्षा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासाठी, त्याला आपण अंतर्गत मूल्यमापन म्हणतो. या अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी इयत्ता 9वी आणि 10वी साठी कशा प्रकारची आहे ती आपण समजावून घेऊ. इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये आपण वर्षभर जे प्रयोग आपण करतो आणि हे सर्व प्रयोग आपण प्रयोगशाळेमध्ये केल्यानंतर हे आपल्या नोंदवहीमध्ये म्हणजे प्रयोगवहीमध्ये याची नोंद करत असतो. जेवढे प्रयोगवहीमध्ये प्रयोग दिलेले आहेत त्यातले 80% प्रयोग जे आहेत हे होणं आवश्यक आहे. त्यातील जे प्रयोग तुम्ही विज्ञान भाग 1 मध्ये केलेले आहेत, विज्ञान भाग 2 मध्ये केलेले आहेत, यापैकीच प्रयोग हे तुम्हाला तुमच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विचारले जातात. मग पहिली सत्राची प्रात्यक्षिक परीक्षा कशी असेल, त्यांची गुणविभागणी कशी असेल ती समजावून घेऊ. पहिल्या सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जे प्रयोग आहेत त्यातले तुम्हाला विज्ञान भाग 1 चा एक प्रयोग करायचा आहे आणि भाग 2 चा एक प्रयोग करायचा आहे. प्रत्येक प्रयोगासाठी भाग 1 च्या प्रयोगासाठी 6 गुण, भाग 2 च्या प्रयोगासाठी 6 गुण, असे 12 गुण तुमचे प्रयोगाला असतील. तुम्ही जो प्रयोग करताय त्याला 12 गुण असतील. त्यानंतर जी नोंदवही आहे, तुमची जी प्रयोगवही आहे, या प्रयोगवहीमध्ये तुम्ही केलेल्या प्रयोगांची नोंद व्यवस्थित केली असेल तर भाग 1 साठी 2 गुण आहेत, भाग 2 साठी 2 गुण आहेत, असे 4 गुण तुमच्या नोंदवहीला आहेत. तुमच्या प्रयोगवहीला 4 गुण आहेत. विद्यार्थी मित्र हो, हॅलो, लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा मी सांगतोय. प्रयोगवही जर नसेल, नोंदवही जर नसेल तर तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षेला बसता येत नाही. प्रयोगवही नसेल तर प्रात्यक्षिक परीक्षेला तुम्हाला बसता येत नाही. म्हणजे तुम्हाला हे 12 गुण पण मिळणार नाहीत आणि हे 4 गुण सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे वर्षभर तुम्ही जे प्रयोग करता त्या प्रयोगवहीमध्ये केलेल्या प्रयोगांची नोंद व्यवस्थित करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचे 4 गुण जे आहेत ते असतात उपक्रम नोंदणी करणं. म्हणजे उपक्रम जो तुम्ही वर्षभर केलेला आहे भाग 1 आणि भाग 2 चा, त्यांच्यासाठी 4 गुण आहेत. मग हे जे उपक्रम आहेत ते 2 सत्रामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे. पहिल्या सत्रामध्ये काय करायचंय ते समजावून घेऊ. पहिल्या सत्रामध्ये उपक्रमाची निवड करायची, पूर्वतयारी करायची. 9वी साठी आणि 10वी साठी दोन्ही वर्गांना उपक्रम करायचे, हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी. 9वी मध्ये केलेला उपक्रम 9वी मध्येच उपयोगात येणार आहे, 10वी मध्ये केलेला उपक्रम 10वी मध्ये उपयोगात येणार आहे, 11वी मध्ये केलेला उपक्रम 11वीला उपयोगात येणार आहे. मग पहिल्या सत्रात काय करायचंय, एखादी समस्या घ्यायची आणि त्या संबंधी तुम्ही त्या उपक्रमाची निवड करायची आहे आणि मग त्याचं नियोजन करायचं की हा उपक्रम मला किती दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे, काय काय करावं लागेल, कोणत्या पद्धतीनं मला जावं लागेल, या सगळ्या घटकांचं नियोजन पहिल्या सत्रामध्ये करायचंय. उपक्रम कसा करावा, प्रकल्प कसा करावा या संबंधी मी एक वेगळा व्हिडिओ त्या संबंधी तयार करेल आणि मग तो व्हिडिओ जो आहे तो निश्चित तुम्ही नंतर पहा आणि उपक्रमाविषयी, प्रकल्पाविषयी त्या व्हिडिओतून तुम्हाला निश्चित दिशा मिळेल. त्यानंतर दुसरी सत्र जे आहे, द्वितीय सत्रामध्ये काय असेल पहा. द्वितीय सत्रामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा जी असेल त्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये 12 गुण प्रयोगासाठी असतील. भाग 1 च्या प्रयोगासाठी 6 गुण, भाग 2 च्या प्रयोगासाठी 6 गुण, असे 12 गुण असतील. प्रयोगवहीसाठी 4 गुण असतील, म्हणजे 2 गुण भाग 1 चे, 2 गुण भाग 2 चे, 4 गुण असतील. म्हणजे 9वी च्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, भाग 1 चे 2-2, भाग 1 चे 2-2, पहिल्या सत्रामध्ये 4, दुसऱ्या सत्रामध्ये 4, 8 गुण जे आहेत 9वी साठी 8 गुण फक्त प्रयोग व्हायचे आहेत. 8 गुण एकूण प्रयोग व्हायचे आहेत. 10वी साठी 4 गुण आहेत पहा, कारण बोर्डाची परीक्षा ज्यावेळेस होते त्यावेळेस हे 4 गुण जे आहेत हे नोंद व्हायचे, हे जर व्यवस्थित पूर्ण वही असेल तर दिले जातात. त्यानंतर उपक्रम जो आहे, उपक्रम दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा उपक्रमाचे 4 गुण आहेत.
भाग 1 साठी 2 आणि भाग 2 साठी 2. द्वितीय सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये जो आपण उपक्रम निवडलेला आहे त्याचं लेखन करायचंय. म्हणजे तुम्ही उपक्रम पूर्ण केलाय सगळा पहिल्या सत्रामध्ये, त्याच्या संबंधित कार्यवाही जी आहे ती केलेली आहे. त्याचे प्रयोग केले तुम्ही किंवा निरीक्षणं नोंदवली, क्षेत्रभेट केली, ठिकठिकाणी जाऊन तुम्ही नोंदी घेतल्या, काही मुलाखती घेतल्या, काही कृती करून पाहिली, त्याची कृती केल्यानंतर काही एखादा प्रयोग केल्यानंतर त्याची पुन्हा पडताळा घेतला त्या प्रयोगाचा. हे सगळं करून झालं, त्याचं लेखन जे आहे, केलेल्या कामाचं लेखन हे करणं गरजेचं आहे. आणि हे लेखन दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला करायचंय. केलेला जो प्रकल्प आहे, उपक्रम आहे, त्याचं सादरीकरण करायचंय विद्यार्थ्यांसमोर आणि विद्यार्थ्यांना तो तुम्ही केलेला उपक्रम किंवा प्रकल्प समजावून सांगायचा आहे. आणि मग सादरीकरण झाल्यानंतर हा जो उपक्रम आहे तो शिक्षकांकडे जमा करायचा आहे. अशा प्रकारची कार्यवाही ही द्वितीय सत्रामध्ये या अंतर्गत मूल्यमापनाची संबंधात असणार आहेत. विद्यार्थी मित्र, या संबंधी काही गोष्टी महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे. उपक्रमांची निवड पाठ्यपुस्तकात दिलेल्या उपक्रमांमधून करावी. म्हणजे तुम्हाला जर काही वेगळा उपक्रम जो आहे तो जर सुचला तर ठीक, नाही सुचला तर आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी काही उपक्रमांची यादी तुम्हाला दिलेली आहे, या यादीमधून तुम्ही उपक्रम निवडू शकता. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, विज्ञान भाग 1 साठी वर्षभरात एक उपक्रम करायचा आहे. विज्ञान भाग 1 साठी वर्षभरात एक उपक्रम करायचा आहे आणि विज्ञान भाग 2 साठी वर्षभरात एक उपक्रम करायचा आहे. विज्ञान भाग 1 साठी एक आणि विज्ञान भाग 2 साठी एक असे 2 उपक्रम तुम्हाला वर्षभरामध्ये पूर्ण करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. विज्ञान भाग 1 चा एक उपक्रम करायचा आहे, विज्ञान भाग 2 चा एक उपक्रम करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये 2 उपक्रमांची निवड करायची, 2 उपक्रमांची पूर्ण तयारी करायची, नियोजन करायचे, सगळं उपक्रम पार पडायचे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये फक्त उपक्रमाचं लेखन करायचे, सादरीकरण करायचे आणि तो उपक्रम काय करायचा आहे, जमा करायचे, दोन्ही उपक्रम जमा करायचे. पुढचा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे एकूण 2 उपक्रम अनिवार्य. म्हणजे एकूण 2 उपक्रम तुम्हाला अनिवार्य आहेत. मग हे उपक्रम तुम्ही केल्यानंतर तुम्हाला गुणांकन कसं केलं जाईल ते आपण पाहू. पहिला जो उपक्रम आहे तो तुम्ही कसा केलाय, त्याची कार्यपद्धती कशी केली, त्याच्यासाठी 3 गुण असणार आहे. भाग 2 चा दुसरा जो उपक्रम आहे त्याच्यासाठी 3 गुण असतील. असे 3 आणि 3 6 गुण यामध्ये उपक्रमाला असतील. त्यानंतर याच उपक्रमाच्या संबंधित तुम्ही कार्यपद्धती कशा प्रकारे केली आणि तुम्हाला कार्यपद्धती केल्यानंतर निरीक्षण तुम्हाला काय काय मिळाली, पुरेशी निरीक्षणे मिळालेली आहेत का, तर भाग 1 साठी निरीक्षणांना 2 गुण असतील आणि भाग 2 साठी निरीक्षणांना 2 गुण असतील. एकूण 4 गुण या निरीक्षणांना असतील. आणि तुमचा उपक्रम किंवा तुमचा प्रकल्प पूर्ण झाला तर योग्य तुम्हाला निष्कर्ष मिळालाय का, चांगल्या प्रकारचा अनुमान तुम्हाला काढता आलाय का, त्या अनुमानाला 1 गुण असेल, भाग 1 साठी 1 गुण आणि भाग 2 साठी 1 गुण, असे 2 गुण हे अनुमानाला असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे उपक्रम आहेत या उपक्रमाचे 4 गुण जे आहेत हे आपल्या हातचे आहेत. वर्षभरामध्ये चांगल्या प्रकारचा तुम्ही हा उपक्रम किंवा प्रकल्प पूर्ण करा, त्याचा निश्चित तुम्हाला जे चांगले गुण जे आहेत हे प्राप्त होतात. आणि एकदा का 9वी मध्ये तुम्हाला उपक्रम कसा करावा, उपक्रम करण्याची पद्धती, शास्त्रीय पद्धती तुम्हाला एकदा का समजली तर त्याचा फायदा तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये, 10वी मध्ये, 11वी मध्ये आणि या पुढील तुम्हाला प्रोजेक्ट हा करायचा असतो, प्रकल्प करायचा असतो. आणि त्यामुळं 9वी मध्येच प्रकल्पाची योग्य दिशा ही माहीत करून घ्या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण घटकनिहाय गुण विभागणी इयत्ता 9वी ची माहिती घेऊया. इयत्ता 9वी मध्ये प्रत्येक प्रकरणांना कशा प्रकारचा भारांश दिला गेलेला आहे ते समजावून घेऊ. इयत्ता 9वीतील पहिल्या सत्रामध्ये एकूण 10 प्रकरणं आहेत. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची 5 प्रकरणं आहेत. पहिली 5 प्रकरणं विज्ञान भाग 1 मध्ये आहेत. प्रकरण क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5 ही 5 प्रकरणं विज्ञान भाग 1 ची आहेत.
आणि या 5 प्रकरणांना प्रत्येक प्रकरणासाठी 8 गुण आहेत. प्रत्येक प्रकरणासाठी 8 गुण आहेत आणि 5 प्रकरण आणि 8 गुण प्रत्येकाला असे 40 गुण हे विज्ञान भाग 1 चे होतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 चे पुढची प्रकरणं आहेत. पुढची 5 प्रकरणं. पुढची 5 प्रकरणं कोणती कोणती? प्रकरण क्रमांक 6, 7, 8, 9 आणि 10 ही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 साठी पहिल्या सत्राला असतील. अशी ही 5 प्रकरणं, प्रत्येक प्रकरणाला 8 गुण, असे एकूण 40 गुण विज्ञान भाग 2 चे होतील. पहिल्या 5 प्रकरणांसाठी 40 गुण, त्यानंतरच्या 5 प्रकरणांसाठी 40 गुण, असा पहिल्या सत्राचा भारांश असेल. त्यानंतर दुसरे सत्र जे आहे, या दुसऱ्या सत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये प्रकरण क्रमांक 11, 12, 13 आणि 14 अशी 4 प्रकरणं जी आहेत, प्रकरण संख्या 4, प्रत्येक प्रकरणाला 10 गुण आहे आणि 4 गुणिले 10 असे 40 गुण भाग 1 चे असतील. आणि भाग 2 साठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 साठी प्रकरण क्रमांक 15, 16, 17 आणि 18 पुढची जी 4 प्रकरणं आहे ही विज्ञान भाग 2 ची असतील. प्रत्येक प्रकरणाला 10 गुण, असे 4 गुणिले 10 40 गुण हे विज्ञान भाग 2 चे असतील. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिल्या सत्रासाठी पहिली 10 प्रकरणं, दुसऱ्या सत्रासाठी पुढची जी 8 प्रकरणं आहेत ही आहेत. परंतु जर का यामध्ये सत्रामध्ये जर का कमी कालावधी मिळाला, सत्राचा कालावधी जर कमी असेल तर मात्र थोडासा बदल होतो. मग पहिली 8 प्रकरणं पहिल्या सत्रासाठी असतात आणि दुसरी पुढची जी 10 प्रकरणं आहेत ही दुसऱ्या सत्रासाठी असतात. त्यामुळं अशा प्रकारचा बदल जो आहे हा बदल सुद्धा होऊ शकतो. 9वीच्या मुलांनी याकडं विशेषतः लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो उपक्रम करताय, या उपक्रमाला कशा प्रकारचे गुण दिले जातात तेही समजावून घ्या. मग विज्ञान भाग 1 आणि भाग 2 चे दोन्ही विषयांचे जे उपक्रम तुम्ही करता त्याला कशा प्रकारे गुणांकन केलं जातं, अंतर्गत मूल्यमापनामध्ये उपक्रमाची कार्यपद्धती कशी असते ते समजावून घेऊ. पहिल्या सत्रामध्ये जे तुम्ही उपक्रम करता यामध्ये प्रकल्पाची निवड केली तर या प्रकल्पाच्या निवडीसाठी 1 गुण आहे. त्यानंतर तुम्ही जी पूर्वतयारी केली, जे पूर्ण नियोजन केलं, प्रत्यक्षाची कार्यवाही केली, या कार्यवाहीसाठी 2 गुण, 1 गुण असतो. असे प्रकल्प निवडीसाठी 1 गुण, प्रकल्प नियोजन आणि तयारी यासाठी 1 गुण, असे पहिल्या सत्राचे 2 गुण हे या उपक्रमाचे असतात, प्रकल्पाचे असतात. दुसऱ्या सत्रासाठी हे जे उपक्रम आहे, या उपक्रमाची, या प्रकल्पाची कार्यवाही कशा प्रकारे केली यासाठी 1 गुण आहे आणि या उपक्रमाचं अहवाल तुम्ही पूर्ण कसा केला, त्याचं सादरीकरण कसं केलं याला 1 गुण आहे. असे 1 आणि 1 दुसऱ्या सत्रासाठी हे 2 गुण दिले जातात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही इयत्तामध्ये असणारं मूल्यमापन आपण समजावून घेतलेलं आहे. प्रात्यक्षिक परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते, त्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये गुणांकन कसं केलं जातं याविषयी माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांचं मूल्यमापन कशा प्रकारे केलं जातं, किती उपक्रम आपल्याला वर्षभरामध्ये करायचे आहेत याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहा आणि यापुढील काळामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपेक्षित आहेत त्याविषयी सुद्धा निश्चित लिहा. बोर्डाची उत्तरपत्रिका कशी असावी या उत्तरपत्रिकेचा नमुना या पुढील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 10वीतील प्रत्येक प्रकरणाचा व्हिडिओ टप्प्याटप्प्यानं मी या चॅनलला अपलोड करणार आहे. त्यामुळं या व्हिडिओचे
या चॅनलचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी मिळण्यासाठी तुम्ही हा इनोव्हेटिव्ह सायन्स बाय संभाजी ठुबे हा चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यामुळं सर्व मुलांनी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. त्याचप्रमाणे आपल्या मित्रांना हा चॅनल शेअर करा. धन्यवाद.